थकीतांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी आणि रेग्युलर वाल्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान अशा पद्धतीची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले. ते त्यांनी कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पहिला प्रश्न आहे, मी नियमित कर्जदार आहे पण आता मी कर्ज नाही भरले तर मला अनुदान मिळेल का? आणि दुसरा त्याला लागूनच एक प्रश्न आहे, किती वर्षापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळेल अशी काही अट आहे का? आता याच्यामध्ये सरकारनं 9 मार्च 2026 ला रेग्युलर वाल्यांच्या याद्या मागवलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये सरकार मागच्या 5 वर्षापासून रेग्युलर वाला पकडतं की याच वर्षीचा रेग्युलर वाला पकडतं हे तो शासन निर्णय आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. त्यामुळे 15 एप्रिल पर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. त्यानंतर एक कृणाल भोयार म्हणतात, माझ्या काकांनी मॉर्गेज गहाण करून 2,90,000 कर्ज घेतलं आहे. 8 वर्षापूर्वी आजपर्यंत ते कोणत्याच माफीमध्ये बसलेले नाही. त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. सावकाराकडून कर्ज काढावे लागू नये यासाठी त्यांनी मॉर्गेज करून कर्ज काढले. मागे 2 लाख पर्यंतची कर्जमाफी झाली. ते 2 लाखाच्या वरील कर्ज भरायला तयार होते, पण तसा ऑप्शन त्या कर्जमाफीला नव्हता. होप या कर्जमाफीत तरी तसा ऑप्शन असायला हवा. तर या भुयार दादाला मला सांगायचंय की शासन फक्त पीक कर्ज माफ करतं, मॉर्गेज गहाण वगैरे केलेलं कर्ज शासन माफ करत नसतं. त्याच्यामुळं या दादांना किंवा या काकांना आता सुद्धा त्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. शासन फक्त पीक कर्ज माफ करत असतं. त्याच्यामध्ये इतक्या वर्षापासून थकीत आहे तर त्यांना सेटलमेंटचा ऑप्शन आला असेल, त्यांनी तडजोड करून घ्यावी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, समितीचा अहवाल कधी येणार? तर 15 एप्रिलला समितीचा अहवाल येणार अशा पद्धतीची अपडेट आहे. 2019 ची थकबाकी 2 लाख वरील आहे तर माफी होईल का? आता त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे आणि वरचं मग कदाचित शेतकऱ्यांना भरावं लागू शकतं. नेमका शासन निर्णय काय होतो ते बघावं लागेल. त्याच्यानंतरचं आहे, माझ्याकडे 2,20,000 पीक कर्ज आहे तर त्याच्यामध्ये ते जर थकीत असेल आणि शासनाच्या पूर्ण क्रायटेरियामध्ये बसलं असेल तर त्याच्यामध्ये ते माफ होऊ शकतं आणि वरचा कदाचित तुम्हाला भरावं लागू शकतं 20,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर 2,07,000 आहे, माफी भेटेल का? वरचे भरावं लागतील, 2 लाखाची माफी भेटेल. माझं शेत 3.37 हेक्टर आहे आणि मी बाकी सर्व निकष मध्ये बसतो तर शेतीची अट टाकेल का हा फडणवीस? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शेतीची अट टाकणार नाहीयेत असं प्राथमिक आहे. तर त्याच्यामध्ये 2 हेक्टर 3 हेक्टर अशी अट नसणार आहे. त्याच्यामध्ये त्या कर्जासंदर्भातल्या एकंदर त्या सगळ्या गोष्टी असतील. 2025 ला नवीन कर्ज घेणाऱ्यासाठी काय अटी असू शकतात? जे मागचा विषय आहे, मागचं जर त्याचं नील असेल तर त्याला पुढे कर्ज भेटेल आणि मागचं थकीत असेल, पुनर्गठन असेल तर पुढे बँक कर्ज देणार नाही. त्याच्यानंतर आहे, मी नियमित कर्ज भरतो, आता पण भरलाय तर मला किती दिवसात 50,000 रुपये भेटणार? तर ते आता अहवाल आल्यानंतर, शासन निर्णय आल्यानंतर, रक्कम समायोजन जेव्हा होईल त्यावेळेस होईल. तर त्याच्यामध्ये जून सुद्धा उजाडू शकतो किंवा अजून सुद्धा अवधी येऊ शकतो. शासनाकडे पैसा नाहीये. ठीक आहे. त्यानंतर 5 एकरच्या वर जमीन आहे त्याची पण कर्जमाफी झाली पाहिजे, नक्कीच झाली पाहिजे. 3 लाख रुपये कर्ज आहे, मॉर्गेज आहे, बँकेवाले म्हणतात 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर माफ होणार नाही. मॉर्गेज कर्ज माफच होणार नाही, पीक कर्ज माफ होईल. महात्मा फुले योजनेमध्ये कर्जमाफी झाली आहे, त्यांचे आता थकीत आहे तर त्यांचे कर्ज माफ होईल का? आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये अनेक लोक पात्र ठरले होते, त्यांना लाभ मिळाला. महात्मा फुले योजनेमध्ये पात्र ठरले, त्यांना लाभ मिळाला. आणि आता अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं कर्जमाफी आणलेली आहे. तर त्याच्यामध्ये कदाचित ज्यांना आधी लाभ मिळालाय त्यांना सुद्धा वगळण्यात येऊ शकतं. हे खूप विचित्र लोक आहेत. मी सदरच्या सरकारच्या बाजूचा आहे. सदरचे सरकार 1 पैसे सुद्धा शेतकऱ्यांसाठी देणार नाही. आता याच्या बोलण्याला काय अर्थ नाही. त्याच्यानंतर 2,10,000 कर्ज असल्यावर माफी होणार का? तर कदाचित वर्ष तुम्हाला भरावं लागू शकतं. सर, बँकांनी नवजुनं केलं आहे, आमचं तर कर्ज माफ होईल का? अनुदान भेटेल का? आता बँकांनी नवजुनं परस्पर केलं असेल तर त्या बँकांवर कारवाई होऊ शकते, त्या मॅनेजरवर कारवाई होऊ शकते. तुमच्या संगणमताने नवजुनं केलं असेल तर तुम्ही रेग्युलर मध्ये आहात, तुम्हाला रेग्युलरचं 50,000 प्रोत्साहन अनुदान भेटेल. समिती अभ्यास करून अहवाल देणार, बरोबर. मग सप्टेंबर नंतर घरात माणूस, गोठ्यात जनावरे, शेतीत पिकं जाऊ द्या हो, माती राहिली नाही, विहिरी बुजल्या. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी हे 2026 पर्यंतची कर्जमाफी करायला पाहिजे होती, ती मुख्यमंत्र्यांची चूक आहे. 2 लाखाच्या पुढचे कर्ज असेल तर वरचे पैसे भरले तर माफी मिळेल का? तर सध्याच्या चित्रानुसार हो दिसत आहे. शासन निर्णय आल्यानंतर अजून चित्र क्लिअर होईल. सर, आमचं कर्ज 2,15,000 आहे, तोच विषय येते. ठीक आहे. 50,000 कर्ज असेल तर 50,000 प्रोत्साहन अनुदान भेटेल का? तुमचं 25,000 जरी कर्ज असेल आणि ते तुम्ही रेग्युलर भरत असाल तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान 100% मिळणार.
त्याच्यानंतर 3 वर्षापासून थकले आहे पीक कर्ज, थकीत बसू शकतो त्याच्यामध्ये, परंतु ती जी एक लाईन आहे 2025च्या थकितांपैकी पात्र, तर त्याच्यामध्ये थकितांपत्र पात्रची व्याख्या नेमकी काय ते आता 15 एप्रिलला क्लिअर होईल, मग त्याच्यानंतर ते होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पीक कर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकाचे व्यावसायिक कर्ज असेल तर ते माफ होणार नाही. त्यानंतर 18 ऑगस्ट 2024 रोजी मी 1,80,000 रुपये शेतीसाठी पीक कर्ज घेतलं आहे, तरी पण ते पीक कर्ज माफ होऊ शकतं का? तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसले तर 100% माफ होणार. 2017 व 2019 दोन्ही कर्जमाफी योजनेतून वंचित आहे, तर तुमचं जर का पीक कर्ज असेल तर तुम्हाला माफी मिळेल. पीक कर्ज इतर व्यतिरिक्त जर कर्ज असेल तर त्याला सरकार माफ करत नाही. त्याच्यानंतर आहे अशा पद्धतीचे सगळं एकच प्रश्न आहे, त्याच्यामुळे आता ते काही स्किप करतो. सर्व शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, 2 लाख कर्ज मान्य नाही. एक द्राक्ष बागायतदार म्हणतात की आम्ही 30 ते 35,000 रुपये त्या ठिकाणी जीएसटी भरतो. 2019 मध्ये 6-7 वर्षापूर्वी 2 लाखाची कर्जमाफी आणि 2026 मध्ये सुद्धा 2 लाखाचीच कर्जमाफी. तर हा दुजाभाव आहे शेतकऱ्यांसोबत. एकीकडे 16 लाख कोटी माफ करताना कुठल्या अटी लावल्या, कुठल्या शर्ती लावल्या, कुठले बंगले पाहिले, कुठल्या गाड्या पाहिल्या, कुठल्या घोड्या पाहिल्या. मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे जे करताय हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मध्यम मुदतीचे कर्ज विहिरीसाठी घेतले असेल तर ते कर्जमाफी योजनेत बसू शकेल का? तर ते बसणार नाही. एकंदर अशा पद्धतीचं आहे. आता त्याच कमेंट्स आहेत, त्याच्यामुळं त्या परत वाचत नाही. एक कमेंट्स आहे फक्त, एक सांगा कधीपर्यंत कर्जमाफी मिळेल आणि प्रोत्साहन अनुदान मिळेल. मला असं वाटतं 30 जून 1 जुलै पर्यंत हा सगळा प्रोसेस होईल असं मला वाटतं. त्यासाठी मुख्यमंत्री आता कुठनं तरी कर्ज काढतील. अशा पद्धतीच्या शेतकऱ्याच्या मनातले जे सगळे प्रश्न आहेत ते आपण अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेती माती संस्कृतीसाठी आता तो 15 एप्रिलचा अहवाल येणार आहे, तो सुद्धा मी तुम्हाला अशाच सोप्या भाषेनं समजून सांगणार आहे. त्याच्यानंतर इतर सगळ्या गोष्टी आपण सोप्या भाषेपर्यंत मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा आणि इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.